तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक आज अतिशय महत्त्वाचे असे अपडेट शासनाने दिलेले आहे। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या काही पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी आपण आता पाहिलं तर KYC ची प्रक्रिया चालू आहे। म्हणून आपण याच्या अगोदर सुद्धा व्हिडिओ बनवला होता की जी काही KYC ची प्रक्रिया आहे ती आता 18 नोव्हेंबरच्या अगोदर पात्र महिलांनी करायची आहे। त्याच्यामुळे ज्या काही महिला याच्यासाठी अजूनही राहिल्या असतील त्या महिलांनी KYC ची प्रक्रिया पूर्ण करायची आहे। आता ही झालं KYC चं, परंतु महिलांना आता ही पण प्रतीक्षा होती की आमचा सप्टेंबरचा हप्ता जमा झालेला आहे, परंतु जो काय आता ऑक्टोबर महिना संपत आलेला आहे त्या ऑक्टोबर महिन्याचा जे काय अनुदान आहे ते आमचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नेमका जमा कधी होणार। तर बघा, यासाठीच आजचा हा शासनाने निर्णय घेतलेला आहे। दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी शासनाने एक अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे। आता याच्यामध्ये बघा, त्यांनी त्या JR मध्ये काय म्हटलेलं आहे की बघा, त्यांनी JR मध्ये असं म्हटले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जे काय अनुसूचित जाती घटकाकरिता सन 2025-26 आर्थिक वर्षात 3960 कोटी इतका निधी मंजूर आहे आणि वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर 2025 या महिन्याचा जो काय आर्थिक लाभ आहे तो आर्थिक लाभ अदा करण्यासाठी 410.30 कोटी इतका निधी महिला आणि बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यासाठी मान्यता दिलेली आहे। आणि या विभागाने अनुसूचित जातीच्या तसेच नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या यांची सुद्धा जी काही संख्या आहे ती उपलब्ध करून द्यायची आहे। याच्यामुळे बघा, आता महिलांनी सुद्धा हे लक्षात ठेवलं पाहिजे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो काय ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची प्रक्रिया आहे ती आजपासून चालू झालेली आहे। ज्यावेळेस जेवढा निधी लागतो तेवढा निधी उपलब्ध होईल त्यावेळेस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या काही पात्र महिला आहेत त्यांच्या खात्यावरती हा निधी वितरित करण्याला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे। त्याच्यामुळे महिलांनी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या काही पात्र महिला आहेत त्यांना येत्या 8 दिवसामध्ये पात्र महिलांना हा जो काही त्यांचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे तो त्यांच्या खात्यावरती जमा होण्याला सुरुवात होणार आहे। आता काही महिलांना हा प्रश्न पडतो की आम्ही KYC केलेले आहे, KYC केलेले आहे, परंतु सप्टेंबरचा निधी आम्हाला अजून भेटलेला नाही। तर अशा महिलांनी घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण स्क्रुटिनीची जी काही प्रक्रिया आहे ती सध्या चालू आहे। ज्यावेळेस ती पडताळणी पूर्ण होईल त्यावेळेस ज्या पात्र महिला असतील त्यांना पाठीमागचे सुद्धा हप्ते येण्यास मदत होणार आहे। त्याच्यामुळे अशा महिलांनी थोडा धीर धरायचा आहे। आणि त्यानंतर बघा, ऑक्टोबरचा महिना अजूनही काही महिलांना अशी शंका आहे की आम्ही अजूनही आजच्या तारखेपर्यंत KYC ची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, काही अडचणी असतील, परंतु मग आम्हाला आता ऑक्टोबरचा महिना येईल का? तर बघा, ज्या महिलांना सप्टेंबरचा हप्ता आलेला होता अशा सर्व महिलांना ऑक्टोबरचा देखील हप्ता येणार आहे। परंतु KYC ची प्रक्रिया ज्यांनी पूर्ण केलेली आहे ऑक्टोबरमध्ये आणि त्या KYC च्या प्रक्रियेमध्ये जर असं पडताळणीमध्ये असं दिसलं की तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी ज्या काही अटी असतील, ज्या काही त्यांनी दिलेले मार्गदर्शक सूचना असतील त्याचं जर उल्लंघन केलं असेल तर तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला येणार नाही। त्याच्यामुळे बघा, ज्या महिलांनी शासनाने ठरवून दिलेल्या ज्या काही नियम असतील, ज्या काही अटी असतील त्याचं उल्लंघन केलेलं नसेल आणि पडताळणीमध्ये सुद्धा त्या जर पात्र झालेल्या असतील तर अशा प्रत्येक पात्र महिलेला हे पैसे म्हणजे ऑक्टोबरचा निधी, ऑक्टोबरचा हप्ता हा येत्या 8 दिवसाच्या आत भेटणार आहे। त्याच्यामुळे महिलांनी सुद्धा KYC अजूनही ज्यांनी केले नसेल त्यांनी करून घ्यायचे आहे आणि आपल्याला पुढे काय अडचण येणार नाही त्याच्यासाठी आपण पात्र राहायचं आहे। धन्यवाद।